तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 17 मार्च आणि आजचा दिवस रोजसारखाच आहे, काही नवीन नाही आहे. पण बघू आज दिवसभरात काय काय नवीन होते ते. तर चला शेवटपर्यंत बघा. आज नवीन एवढं झालं, गहू वळू टाकले, दळण आणावं लागते म्हणून. मी झाडांना पण टाकलं, मस्तपैकी फुलं पण आली. अरे 20 तारखेला शुक्रवारला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्तानं आजपासून 3 दिवस मी स्वामीचरित्र वाचायचा विचार करतो आहे. तर आजपासून त्याची सुरुवात करू आणि 30 दिवसात ते समाप्ती करून स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्यांचं पूजा करू असा विचार केला आहे. स्वामीचरित्र सारामृत हे असं मी 3 दिवस वाचन करणार आहे आता. तर आता आपण श्री स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पहिल्या श्रुती श्री स्वामी समर्थ हे दत्तरूपी पूर्ण परिब्रह्म आहे, हे नित्य वर्तमान आहे. या सारामृताच्या पारायणाने शुभसंकल्प पूर्ण होतील. तर आजचे 2 अध्याय झाले. आता आपण 12 वाजले तर ते पहिले जेवण करूया, नंतर मग संध्याकाळी पुन्हा अध्याय, मग उद्या पुन्हा सकाळी संध्याकाळी असं करत करत आपण स्वामी समर्थांच्या प्रगट दिनापर्यंत 21 अध्याय पूर्ण करूया असा विचार आहे. कायची भाजी की हा गोहे पाणी आई घरी नव्हती तर मला 12:30 वाजता करत जाऊ मी. 12:30 वाजता सुरू करत जाऊ मी. हो 1:30 वाजता जेवत जाऊ. गहू निसू राहिली. चाय बनवतो मसाल्याचा. तपली वापस बंद झाली. गरम आहे ते चालूच आहे. तर आता आम्ही बांधतो आहे लोकायला त्यासाठी प्रसाद. आईनं जो आणला 10 तीर्थक्षेत्रावरून अयोध्या काशीचा प्रसाद आम्ही आता लोकायला वाटण्यासाठी असे पॉकेट बनवले. त्या पॉकेटात आम्ही प्रसाद टाकूया आणि लोकांना वाटूया. तर पाहिजे काहीतरी घ्या लाडू. बाय.